हे ज्यांनी केलं त्यांचं नाव पूर्वा निलंगा श्रद्धा वैष्णवी. त्यानंतर आंध्र प्रदेश तेलुगू खाद्यपदार्थाची नावे पुलहोरा अन्नम. हे ज्यांनी केलं त्यांचं नाव चैत्रा श्री. त्यानंतर गुजराती खाद्यपदार्थाचे नाव ढोकळम. हे ज्यांनी केलं त्यांचं नाव आरायना अस्मिता. त्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थाचे नाव पराठा. हे ज्यांनी केलं त्यांचं नाव मिसबा आणि शिका. तर त्या भाषेमध्ये तुम्ही सांगायचं. विद्यार्थी मित्र हो, खरं तर आपलं सोलापूर शहर हे विविध भाषिक असणारं शहर आहे आणि सोलापूर शहरामध्ये 3 राज्याचा संगम होतो. एक आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र. आणि तुम्ही सर्व विद्यार्थिनींना खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून या 3 संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. मला एक चांगला आनंद वाटतोय की या शाळेने एक चांगल्या प्रकारचं स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. मुलींना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं काम केलं. खरं तर हे तुमच्या आईनं काम केलं असेल बरंचसं. पण मला अपेक्षा अशी आहे की भविष्य काळामध्ये तुम्हाला सुद्धा हे पदार्थ बनवता यायला पाहिजे. कारण दिवसेंदिवस आता हॉटेल संस्कृती वाढत चाललेली आहे, फास्ट फूड संस्कृती वाढत चाललेली आहे. घरचं जेवण आपल्याला खायला मिळत नाही, बघायला मिळत नाही. तुम्ही जर हा प्रयोग घरी स्वतः सुरू केला आपल्या खाण्यातूनच तयार होत असतं. मला वाटतंय एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवल्याबद्दल, आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल पहिल्यांदा मी शाळेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, मॅडमांचं धन्यवाद व्यक्त करतो, सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. शासनाच्या आदेशाप्रमाणे म्हणजे रविवारपर्यंत शिक्षण सप्ताहाचा कार्यक्रम आहे. 23 जुलैला TLM होता आणि त्यानंतर क्रीडा आणि आज सांस्कृतिक. जसे आपल्याला रविवारपर्यंत सप्ताह साजरा करायचा आहे. आजचा जो सप्ताहामध्ये विषय आहे सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध राज्यातील खाद्यपदार्थाची आपण रचना आज केलेली आहे. वेशभूषा असेल, खाद्यपदार्थ असेल, या विविधतेतून एकता कशी साधायची या कार्यक्रम का ठेवण्याचा उद्देश असा आहे. या विविधतेतून आपल्या भारतामध्ये एकता आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा वेगळी आहे, खाद्यपदार्थ वेगळे आहेत. त्यातून आपल्याला एकता साधण्यासाठी हा सप्ताह साजरा करायचा आहे. सप्ताह साजरा करताना आपण आईची मदत घेतलेली आहे, पण आपण देखील आता सरांनी सांगितल्याप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि ह्या वर्गात आपण आहार घेणार आहोत. हे घेतल्यानंतर वर्ग स्वच्छ कसा राहील याची देखील खबरदारी आपण वर्गात घ्यायची. या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि याचं मार्गदर्शन केले तुम्हाला आगोर मॅडमने मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे ही अत्यंत चांगला कार्यक्रम आपण घेतलेला आहे. अशा कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि आपण असाच अभ्यास करून आपली गुणवत्ता वाढवण्याचा देखील प्रयत्न करावा अशी मी प्रशासनातून आपल्याला सर्वांना आवाहन करतो. महाराष्ट्रात कुठल्या भाकरी विविध पद्धतीने करताना दिसून येतात. भाकरी सोलापूरमध्ये कुठं माहीत पाहिजे मला. तुमचा तिघीपैकी कोणी बनवण्याचा प्रयत्न केला तुला चपाती तरी बनवता येते ना? हा सांगतो, ऐकतोय आम्ही. ನನ್ನ ಹೆಸರು ನೀಲಗಂಗಾ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಬೆಳೆ. ನಾ ಈಗ ಹುಳಿಗಾನ ಅಕ್ಷಿ ಇಡ್ಲಿ ಶೇಂಗಾ ಇಡ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ವೈಷ್ಣವಿ ಬಿರಾಸ. ನಾ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಪೆಷಲ್ ಹುಗ್ಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದು. ಅದು ಆಸ್ವಾದ ನೀವು ತಗೋಬೇಕು. ಇದು ನಂದು ನಮ್ರ ವಿನಂತಿ. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ವೈಷ್ಣವಿ ಬಿರಾದಾರ್. ನಾ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಪೆಷಲ್ ಹುಗ್ಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಂದಿದ್ದೆ. ಅದು ಆಸ್ವಾದ ನೀವು ತಗೋಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ನಮ್ರ ವಿನಂತಿ. नमस्कार, माझा डिशमध्ये मी